देशात डाव्या पंथाच्या विचारांनी प्रेरित नक्षलवादाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संध्याकाळी छत्तीसगडमध्ये रायपूर इथे एक बैठक घेतली। मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी शहा यांनी सर्व दलांना आणि संस्थांना दिल्या। नक्षली चळवळीला सर्वाधिक हानी पोहोचवण्यात आपल्या सुरक्षा दलांच्या कारवायांना गेल्या वर्षभरात मोठं यश मिळालं असल्याचंही गृहमंत्री म्हणाले। तथापि मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा नायनाट करण्याच्या दृष्टीनं अद्यापही खूप काही करणं बाकी आहे आणि यामध्ये NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्था या कामी मोलाची भूमिका बजावणार आहे असं सुतोवाच त्यांनी केलं। छत्तीसगड दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे काल शहा यांनी विजापूर जिल्ह्यात गुंडम इथल्या तळावर सुरक्षा दलांच्या सज्जतेचाही आढावा घेतला। नक्षली हिंसाचाराला बळी पडलेल्या कुटुंबांची तसंच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांची गृहमंत्री अमित शहा यांनी काल जगदलपूर इथे भेट घेतली। या सर्व पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं शहा म्हणाले। न्याय आणि मानवाधिकाराच्या गप्पा मारणाऱ्या नक्षलवादी चळवळीनं निर्दोष नागरिक आणि सुरक्षा जवानांचा बळी घेत आपले विचार किती पोकळ आहेत हे सिद्ध केलंय असं शहा म्हणाले।